नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे आणि एक्झाम स्टडी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सगळ्यांचे स्वागत। आपल्याला माहिती की आपण जस्ट मागच्या 2 दिवसापूर्वी लाईव्ह लेक्चर ठेवलं होतं हीट ट्रान्सफरचं आणि त्यामध्ये थोडासा नंतर टेक्निकल एरर आला होता। सो त्या उद्देशाने आपण हे डबल लेक्चर रिपीट करत आहोत आणि रेकॉर्ड करत आहोत, लाईव्ह न घेता रेकॉर्ड करत आहोत आणि लाईव्ह लेक्चर्स आपण पुढे आणखी कंटिन्यू करणार आहोतच। टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। चला, यामध्ये आपण बघतोय हीट ट्रान्सफरचे क्वेश्चन्स, काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आपण सॉर्ट आउट केले आहेत। कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन त्याच टाईपमध्ये हीट एक्सचेंजर, याच्यातले सुरुवातीला तरी कंडक्शनवरती आणि काही मिक्स्ड क्वेश्चन्स असतील ते आपण डिस्कस करूया। नंतरच्या पार्टमध्ये बाकीचे क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत। याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन आहे, थर्मल डिफ्युजिव्हिटी ऑफ अ सबस्टन्स इज ऑप्शन ए इनवर्सली प्रोपोर्शनल टू थर्मल कंडक्टिव्हिटी, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थर्मल कंडक्टिव्हिटी, directly proportional to the square of the thermal conductivity and inversely proportional to the square of the thermal conductivity। thermal diffusivity आपण कशाने इंडिकेट केली होती? अल्फानं। डिफ्युजिव्हिटी म्हणजे डिफ्युजन हीटचं डिफ्युजन, एखाद्या मीडियममधनं हीट किती फास्टपणे ट्रान्सफर होते। एअर असेल, वॉटर असेल, थर्मल डिफ्युजिव्हिटी कोणाची जास्त असणार? वॉटरची, कारण वॉटरमधनं हीट थोडीशी जास्त फास्ट ट्रॅव्हल करते ॲज कम्पेअर टू एअर। आणि थर्मल डिफ्युजिव्हिटी आपल्याला माहिती आहे रेशो आहे, हा कशाचा रेशो आहे? थर्मल कंडक्टिव्हिटी अपॉन रो सी पी या टाईपमध्ये त्या पर्टिक्युलर मीडियमची किंवा त्या सबस्टन्सची थर्मल कंडक्टिव्हिटी अपॉन रो डेन्सिटी आणि त्याची स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ह्या दोघांचा हा रेशो आहे। सो यावरनं तर आपल्याला एवढं समजून येतं थर्मल डिफ्युजिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द थर्मल कंडक्टिव्हिटी या टाईपमध्ये। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, ट्रान्झिएंट हीट कंडक्शन मीन्स ऑप्शन ए very little heat transfer, option B heat transfer for a short time, option C conduction when the temperature varies with time, option D conduction when temperature varies with time, repeat, cancel। ओके, याच्यामध्ये ट्रान्झिएंट म्हणल्यानंतर कसं असतं बघा, अनस्टेडी असतं। अनस्टेडी म्हणजे टेम्परेचर व्हॅरीज अकॉर्डिंगली टाईम। ओके, मग यासाठी बेस्ट कुठलं ऑप्शन आहे आपल्यासाठी? सीच ऑप्शन आहे, कंडक्शन वेन टेम्परेचर व्हॅरीज विथ टाईम या टाईपमध्ये। नेक्स्ट क्वेश्चन, अप टू क्रिटिकल रेडियस ऑफ इन्सुलेशन, अप टू म्हणलाय त्यांनी, याच्यामध्ये हा अप टू हा वर्ड फार महत्त्वाचा आहे। बघूया आपण, ऑप्शन ए ॲडिंग इन्सुलेशन टू अ वॉल इन्क्रीजेस हीट लॉस, ॲडिंग इन्सुलेशन टू अ वॉल डिक्रीजेस हीट लॉस, ॲडिंग इन्सुलेशन टू अ वॉल इन्क्रीजेस हीट लॉस। ओके, रिपीट, हीट फ्लक्स ऑफ द वॉल डिक्रीजेस। डिस्कस करूया आपण या क्वेश्चनला। आपल्याला माहिती आहे या टाईपचा ग्राफ असतो हा क्रिटिकल इन्सुलेशनचा, या टाईपचा हा ग्राफ, इथं क्यू मेन्शन केलं आपण आणि इथं आर मेन्शन करत असतो आपण, बरोबर। इथं हीट ट्रान्सफर सगळ्यात जास्तीची आहे, सगळ्यात जास्तीची हीट ट्रान्सफर आहे। एक्झाम्पल, या टाईपमध्ये एक पाईप आहे, असा एक पाईप आहे। ओके, या टाईपमध्ये एक पाईप आहे, त्या पाईपचा थिकनेस हा निग्लिजिबल आहे। त्या पाईपमधनं स्टीम कॅरी होऊ लागली आहे। ज्यावेळेस एखाद्या पाईपमधनं स्टीम कॅरी होत असते, एक्झाम्पल कुठे? थर्मल पॉवर प्लांटमध्ये, बॉयलरमध्ये स्टीम जनरेट होते, त्यापासून स्टीम आपल्याला टर्बाईनपर्यंत कॅरी करावी लागते आणि आपली इच्छा असते की स्टीममधलं हीट लॉस होऊ नये, एन्व्हायरमेंटला लॉस अवॉइड करायचा असतो आपल्याला, म्हणून आपण काय करतो? इन्सुलेशन प्रोव्हाइड करतो। आणि इन्सुलेशनमध्ये कसं असतं? क्रिटिकल इन्सुलेशन असतं, म्हणजे प्रत्येकच वेळेस इन्सुलेशन ॲड केल्यानंतर हीट लॉस आतून बाहेर कमी होतो असं नसतो। जर तुम्ही क्रिटिकल इन्सुलेशन जर प्रोव्हाइड केलं असेल तर हीट लॉस त्याच वेळेस जास्त असतो, हीट लॉस जास्त असतो कम्पेअर टू विदाऊट इन्सुलेशन। बघा, हा प्रकार असा आहे, आपण डिस्कस केलेला आहे ऑलरेडी। आणि क्रिटिकल रेडियस ऑफ इन्सुलेशन पाईपच्या केसमध्ये काय असतं? K/H असतं, या टाईपमध्ये K/H असतं। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एवढी रेडियस प्रोव्हाइड करणार, एवढ्या थिकनेसचं इन्सुलेशन प्रोव्हाइड करणार, आता ह्या थिकनेस म्हणतोय मी, रेडियस वेगळा, थिकनेस वेगळा, हा थिकनेस आहे, याला आपण क्रिटिकल थिकनेस म्हणतो। तर त्या पर्टिक्युलर रेडियसला, त्या पर्टिक्युलर थिकनेसला हीट लॉस किती आहे? सगळ्यात जास्त हीट लॉस होऊ लागला आहे, म्हणजे आतून बाहेर सगळ्यात जास्त हीट ट्रान्सफर होऊ लागली आहे। म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण सुरुवात कुठनं केली? इथून करतोय सुरुवात। त्यांनी काय विचारलं क्वेश्चनमध्ये? अप टू क्रिटिकल रेडियस ऑफ इन्सुलेशन, अप टू म्हणजे अप टू क्रिटिकल रेडियस ऑफ इन्सुलेशन, ॲडिंग इन्सुलेशन टू अ वॉल इन्क्रीजेस हीट लॉस, अप टू तिथपर्यंत बोललं ना त्यांनी। म्हणजे इथनं सुरुवात करतोय आपण, इथनं आणखी इन्सुलेशन वाढवलं, बघा करस्पॉन्डिंग हीट लॉस वाढतोय, इन्सुलेशन वाढवलं, म्हणजे अप टू ह्या क्रिटिकल रेडियस ऑफ इन्सुलेशनपर्यंत जसं जसं तुम्ही इन्सुलेशन वाढवणार आहात,
इन्सुलेशनचा थिकनेस वाढवा किंवा इन्सुलेशनची रेडियस वाढवा तर हीट लॉस काय होणार आहे, वाढत जाणार आहे. त्याच्यामध्ये काय लिहू शकतो आपण, ॲडिंग इन्सुलेशन टू अ वॉल इन्क्रीजेस द हीट लॉस. नेक्स्ट क्वेश्चन, महत्त्वाचा क्वेश्चन होता हा आणि या टाईपचे खूप कॉमन क्वेश्चन्स आहेत यामध्ये. द कॉन्सेप्ट ऑफ द ओव्हरऑल कोइफिशियंट ऑफ द हीट ट्रान्सफर इज यूज्ड इन द हीट ट्रान्सफर प्रॉब्लेम. ऑप्शन ए कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन, कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. तर ओव्हरऑल ट्रान्सफर कोइफिशियंट काय असतो, हा यू असतोय. आपल्याला माहिती आहे क्यू इक्वल्स टू यू ए डेल्टा टी. डेल्टा टी टेम्परेचर डिफरन्स, ए सरफेस एरिया आणि यू काय करतो, हा कंडक्शनला सुद्धा कन्सिडर करतो आणि कन्व्हेक्शनला सुद्धा कन्सिडर करतो. दोघांनाही कन्सिडर करण्यासाठीचा हा फॅक्टर असतो ओव्हरऑल हीट ट्रान्सफर कोइफिशियंट. आपण बघितलेला हा ओव्हरऑल हीट ट्रान्सफर कोइफिशियंट कसा असतो. सो याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, हे डी असणार आहे, ऑप्शन डी. नेक्स्ट, ट्रान्समिशन ऑफ हीट बाय मॉलिक्युलर कोलिजन इज स्कॅटरिंग, कन्व्हेक्शन, रेडिएशन, कंडक्शन. काय लिहिले, काय विचारले, ट्रान्समिशन ऑफ हीट बाय मॉलिक्युलर कोलिजन इज. आता आणखी एक सांगू इच्छितो, ज्यावेळेस मी पुढचा क्वेश्चन वाचतोय, ऑप्शन वाचतोय, त्यावेळेस तुम्ही पॉज करायचं, तुमचा आन्सर साईडला लिहून काढायचं आहे किंवा तुमच्या मनात ठेवा, डोक्यात ठेवा आणि मग क्रॉस चेक करा एक्सप्लेनेशन आणि आन्सर हे माझे. ट्रान्समिशन ऑफ हीट ओके बाय मॉलिक्युलर कोलिजन, ह्याच्यामध्ये ऑड ऑप्शन्स तुम्हाला जे वाटतात ना ते तुम्ही आउट करू शकता. पहिले तुमचा आन्सर करेक्ट येण्याची पॉसिबिलिटी वाढून जाते. नाहीतर मग तुम्हाला जर कॉन्सेप्ट माहिती असेल तुम्ही डायरेक्टली आन्सरवरती पण जम्प करू शकता. अशा दोन ॲप्रोचेस आपण याच्यामध्ये वापरले आहेत. हे बघा, स्कॅटरिंग नाही, काही प्रकार नाही स्कॅटरिंगचा. कन्व्हेक्शन, ट्रान्समिशन ऑफ हीट बाय मॉलिक्युलर कोलिजन, कोलिजन थोडी असतं याच्यामध्ये, नाही. रेडिएशन, काही संबंध नाही, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. मग करेक्ट ऑप्शन काय आहे, कंडक्शन. कंडक्शन फ्लुइड्समध्ये होतं का, होतं. कसं होतं, मॉलिक्युलर कोलिजननं, मॉलिक्युलर मोमेंटम ट्रान्सफरनं, या टाईपमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ कॉपर विथ राईज इन टेम्परेचर. बघा इथं मिस्टेक्स केली होती मागच्या वेळेस. इन्क्रीजेस, डिक्रीजेस, रिमेन्स कॉन्स्टंट, नन ऑफ द अबो. काय आन्सर याचं, बघा कॉपरविषयी काय बोलायचं आता. कॉपरचा हा न्यूक्लियस, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, बाहेरची सेल, एक इलेक्ट्रॉन, त्याच्या बाहेरच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, आणखी बाहेर 18 इलेक्ट्रॉन्स, आणखी बाहेर एकटा सिंगल अनमॅरिड इलेक्ट्रॉन. घ्या असा, थोडीशी एनर्जी दिली की लगेच बाहेर उडी मारतो या टाईपमध्ये आणि लगेचच उडी मारून काय करतो, मग तिकडे ट्रान्सफर करतो हीट. पण त्यांनी काय विचारलं आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ कॉपर विथ राईज इन टेम्परेचर. आता एक्झाम्पल, हा कॉपरचा किंवा रॉड घेण्यापेक्षा प्लेट घ्या अशी कॉपरची आणि त्याचं तापमान वाढवत जातो मी. तापमान त्याला हीट करा, हीट करा, हीट करा, हीट करा, हीट करा. आता ह्याचं तापमान एक ठराविक वाढलेलं आहे. असं इमेजिन करा की 80 डिग्री सेल्सिअस याचं तापमान आहे. आता 80 डिग्री सेल्सिअसला थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त असणार का, एकदम सुरुवातीला की ज्यावेळेस तापमान ह्याचं एक्झाम्पल 40 डिग्री सेल्सिअस आहे. ऑब्वियसली ज्यावेळेस 40 डिग्री सेल्सिअस तापमान असतं त्यावेळेस थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त असणार. थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त असतं म्हणजे काय बरं, इथं तुम्ही गरम केलं की खूप कमी वेळेमध्येच इकडचं हॉटनेस वरती ट्रॅव्हल करतो, म्हणजे खालची हीट लगेच वरती ट्रॅव्हल करते खूप कमी वेळेमध्ये, खूप कमी वेळेमध्ये. त्याला आपण म्हणतो जास्त थर्मल कंडक्टिव्हिटी. ज्यावेळेस तापमान वाढलेलं असतं त्यावेळेस इथं बरेचसे आपण हीट देऊन 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 हीट वाढलेली असते आणि हे असे अनमॅरिड इलेक्ट्रॉन्स जे असतात ते बाहेर येऊन इथं फिरतात. मग ते रिकामे तापत बसतात, मग इकडे तिकडे इकडे बसले असतात हे सगळे. मग ते काय करतात, नवीन इलेक्ट्रॉन्सला वरती ट्रान्सफरच करून देत नाहीत, म्हणजे हीट ट्रान्सफर करण्यासाठी एक अडथळा निर्माण करतात. जास्त टेम्परेचरला असं होतं हे, त्याला हिंडरन्स म्हणतो आपण. हिंडतात, हिंडरन्स बघा असं म्हणू शकतो आपण, हिंडरन्स. ओके, या टाईपचा. म्हणून याचं आन्सर काय असणार आहे आपलं, हे डिक्रीजेस. थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ कॉपर विथ राईज इन टेम्परेचर डिक्रीजेस. नेक्स्ट, scale is formed on the heat transfer surfaces when water contains dissolved calcium and magnesium salts, water is acidic, water is alkaline, water contains dissolved gases. बघा याच्यामध्ये हा जो शब्द ना स्केल, स्केलला आपण आणखी दुसरंही नाव देऊ स्केल म्हणू शकतो किंवा त्या स्केलमुळंच आपण ॲड करतो एक फॉलिंग फॅक्टर. हीट एक्सचेंजरमध्ये असतो बघा हा फॉलिंग फॅक्टर, आपल्या दाताच्या मागे असतो बघा हा फॅक्टर, असं म्हणू शकतो आपण. स्केल तर चढलेली आहे बघा प्रत्येकाच्या दाताच्या मागे. तर ही स्केल आहे ती कशामुळे झाली, खाल्ल्यानं व पिल्यानं हे असं झालं बघा हे. पण इथं कसं काय होतं, हे इथं कसं असतं बघा, या केसमध्ये हीट एक्सचेंजरच्या आतमध्ये या टाईपमध्ये ट्यूब्स असतात.
ह्या ट्यूजमधनं इकडनं हे हॉट फ्लूइड, इकडनं हे कोल्ड फ्लूइड, कारण हीट एक्सचेंजर आहे. मग आता याच्यामध्ये वॉटरमध्ये काही प्रमाणामध्ये काय असतं, हे डिझॉल्व्ड कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सॉल्ट असतं. त्यामुळं काय होतं, आतल्या साईडला एक थर, बाहेरच्या साईडनं एक थर, या टाईपमध्ये. तसंच इकडेही सर्क्युलर आहे ना ते, या टाईपमध्ये. मग हा जो थर असतो त्यालाच आपण स्केल म्हणतो, ओके. आणि त्यामुळंच आपण ॲड करत असतो फॉलिंग फॅक्टर हीट एक्सचेंजर डिझाईन करताना. फॉलिंग फॅक्टर म्हणजे कसं आहे, एक ॲडिशनल रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट होतो. हीट जर आतून बाहेर फ्लो करायची असेल तर ॲडिशनल रेजिस्टन्स तो ॲक्ट करतो. फॉलिंग फॅक्टरची जनरली व्हॅल्यू जी असते 0.0006 किंवा 4 इथं लिहा किंवा 5 लिहा, पण तेवढे 0 द्या अगोदर, या टाईपमध्ये. मग ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए, थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ एअर विथ राईज इन टेम्परेचर. तुम्ही म्हणतात सर एअरला पण असते थर्मल कंडक्टिव्हिटी, सांगा मग आन्सर. डिक्रीजेस, remains constant, may increase or may decrease depend upon the temperature, increases. असते थर्मल कंडक्टिव्हिटी असते एअरला सुद्धा. बघा टेम्परेचर वाढल्यामुळं थर्मल कंडक्टिव्हिटी वाढते एअरची, आणि आपल्याला माहिती आहे पुढचं त्याची व्हिस्कॉसिटी, एअरची व्हिस्कॉसिटी काय होते ती सुद्धा वाढत असते. हा आपला FM चा पार्ट, हा हीट ट्रान्सफरचा पार्ट या टाईपमध्ये. कारण याच्यामध्ये आपण जर बघितलं एअरमध्ये सुद्धा कंडक्शन असतं. बघा आपण हा एक्सपेरिमेंट केला होता. समजा वरची एक प्लेट आहे खालची एक प्लेट आहे, खालच्या प्लेटचं तापमान आहे 100, वरच्या प्लेटचं तापमान आहे 50, आणि दोघंच्यामध्ये आहे अशी ही एअर, आणि ह्यामध्ये आहे 1 mm चा गॅप. तुम्ही सांगा बरं, 100 डिग्री सेल्सिअसची प्लेट 50 डिग्री सेल्सिअसच्या प्लेटला गरम नाही करणार का काही वेळानंतर? करणार. कोण, कशामुळे झालं हे? मधलं जी एअर आहे, एअर एनर्जी शेअर करते, व्हायब्रेशन्स होतात एअरमध्ये आणि पुढे ट्रान्सफर होते एनर्जी, ओके. म्हणजे या केसमध्ये मॉलिक्युलर कोलिजनमुळं खालून वरती हीट ट्रान्सफर होत असते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की टेम्परेचर वाढल्यानंतर एअरची मॉलिक्युलर लेवलची ॲक्टिव्हिटी वाढते आणि थर्मल कंडक्टिव्हिटी वाढते, कारण हीट ट्रान्सफर रेट वाढला. सो या टाईपमध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ एअर राईज इन टेम्परेचर इन्क्रीजेस. नेक्स्ट ब्लँक चालेल. हीट फ्लोज फ्रॉम वन बॉडी टू अदर व्हेन दे हॅव डिफरंट हीट कंटेंट्स, डिफरंट टेम्परेचर्स, डिफरंट ॲटॉमिक स्ट्रक्चर, डिफरंट टेम्परेचर्स. सोडून द्या हा 3 पैकी. इथं नन पाहिजे होतं, नन असणार आहे ते टायपिंगमध्ये थोडं मागे पुढे झालं. ॲक्च्युली ह्याला खूप सगळा वेळ लागतो हे करण्यासाठी. चला याच्यामध्ये काय आहे, डिफरंट टेम्परेचर हे त्याचं करेक्ट आन्सर. बघा एका बॉडीपासून दुसऱ्या बॉडीला हीट कधी ट्रान्सफर होणार आहे? टेम्परेचर डिफरन्स असल्यानंतरच होणार आहे ना. आपल्याला माहिती आहे नॅचरली थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण बघतो हे हाय बॉडी टेम्परेचर टू लो बॉडी टेम्परेचर, ओके. तिथला हा बेसिक्स क्वेश्चन आहे. कॉर्क इज अ गुड थर्मल इन्सुलेटर बिकॉज its density is low, it can be powdered, it is a porous, it is a flexible. Cork माहिती आपल्याला, cork acts as a insulator or a bad conductor of heat. का? as a reasonच ते आहे की कॉर्क पोरस नेचरचं असतं. बघा त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं तर आतमध्ये पोरस म्हणल्यानंतर आतल्या साईडला होल्स असतात. या टाईपमध्ये जर कॉर्क बघितलं आपण, एवढं सिस्टमॅटिक नसते, कसंही ओबडधोबड, बट मध्ये होल्स असतात त्याच्या, ओके, या टाईपमध्ये. सो त्याचं करेक्ट रिझन जे आहे ना, इट इज अ पोरस. हां, कोण ह्याचं डेन्सिटीमुळे लिहिलं असेल, कोण पावडर लिहिलं असेल असं नाही आहे. थोडंसं एक्सप्लेनेशन पुढे असेल बघा. हे बघा, हे कॉर्क असं दिसतं, हे त्या टाईपमध्ये इन्सुलेटर म्हणून ॲक्ट होतं ते, आणि हे त्याचं आत्ताचं एक्सप्लेनेशन. अनस्टेडी स्टेट ऑफ हीट फ्लो अकर्स इन फ्लो ऑफ हीट थ्रू फर्नेस वॉल, एनलिंग ऑफ कास्टिंग, फ्लो ऑफ हीट थ्रू इन्सुलेटेड पाईप विथ कॉन्स्टंट सरफेस टेम्परेचर, flow of heat through refrigerator walls. Unsteady state, most correct answer is annealing of casting. हे जर नसतं तर मग हे थोडंफार करेक्ट होतं. annealing of casting म्हणजे कसं असतं बघा, हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस आहेत बघा, ह्या पोस्ट म्हणूया आपण वाटलंच त्याला, पोस्ट हीट ट्रीटमेंट प्रोसेस. ॲनेलिंग असेल, नॉर्मलायझिंग असेल, आणखी वाटलं सर हार्डनेस वाढवणाऱ्या हीट ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये नॉर्मल कार्बोरायझिंग असेल, नायट्रायडिंग असेल. पण हे आपलं ॲनेलिंग आणि नॉर्मलायझिंग बोलूया आपण. एक तर तुम्ही पाण्यामध्ये थंड करा, ब्राईन सोल्युशनमध्ये थंड करा, किंवा मोकळ्या हवेमध्ये थंड करा. एखादी जर कास्टिंग असेल, बरोबर, कास्टिंग किंवा आणखी दुसरं काय असेल, तर हॉट ऑब्जेक्ट असेल, तो जर आपण ॲटमॉस्फिअरला ठेवला तर कसा वेळेप्रमाणे तापमान कमी 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 होत जाणार आहे. म्हणजे ते अनस्टेडी स्टेट दाखवते ते, ओके. मोस्ट करेक्ट. द रेडियल हीट ट्रान्सफर रेट थ्रू हॉलो सिलेंडर इन्क्रीजेस as the ratio of outer radius to inner radius. म्हणजे काय बोललं आहे त्यांनी सांगितलं या टाईपमध्ये,
या टाईपमध्ये एक सिलेंडर आहे हॉलो, ओके. त्याची आतली रेडियस, त्याची बाहेरची रेडियस, आतली रेडियस आहे R1, बाहेरची रेडियस आहे R2. या टाईपमध्ये इन्क्रीजेस, डिक्रीजेस, कॉन्स्टंट, नन ऑफ द अबोव. आता या अशा केसेसमध्ये हा जो सिलेंड्रिकल पोर्शन आहे हॉलो, त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी के कन्सिडर करूया आपण ह्याच्या मटेरियलची. ह्याची काहीतरी ठराविक लेंथ असणार आहे, लांबी असणार आहे या टाईपमध्ये, ओके. या टाईपमध्ये लांबी असणार आहे, ही लांबी L, ओके. आतलं टेम्परेचर काहीतरी घेऊया आपण T1 आणि बाहेरचं टेम्परेचर घेऊया काहीतरी T2 आणि ही ट्रान्सफर अशी होते Q, ओके. मग Q इक्वल्स टू आपल्याकडे इक्वेशन असतं बघा हे 2 पाय K L डेल्टा T म्हणजे T1 मायनस T2 अपॉन ln R2 बाय R1 या टाईपमध्ये. आता R2 जास्त असते R1पेक्षा, इथंही बघू शकतो आपण ती. आता या केसमध्ये रेडियल हीट ट्रान्सफर रेट थ्रू हॉलो सिलेंडर इन्क्रीजेस. तुम्ही सांगू शकता आता याच्यावर आन्सर, इन्क्रीजेस ॲज द रेशो ऑफ द आउटर रेडियस टू इनर रेडियस. काय होत असावा, कमी व्हायला पाहिजे का जास्त व्हायला पाहिजे? हा जर कमी झाला तर इकडं हे Q वाढणार, सो या टाईपमध्ये. बट ते सुद्धा अप टू काही लिमिटपर्यंत असतं. ॲक्च्युली हा ln आहे, नॅचरल सॉरी हा ln आहे. जर R2 बाय R1 जर 0.1 आला तर मग R2 बाय R1 जर 2 आला जर तर इफेक्ट तर हा रिडक्शनचाच होणार आहे. बट कमी पटीमध्ये वाढ आणि जास्त पटीमध्ये वाढ याची चालतं आहे. हे आपलं इथपर्यंत काही अडचण नाही आहे, ओके. हा रेशो काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. तर आपलं काय वाढणार आहे, हे Q वाढणार आहे. चला इथं काय नाही, त्याचा फॉर्म्युला वगैरे दिलेला आहे. मेटल्स आर गुड थर्मल कंडक्टर सिन्स their atoms are of larger size, they have the free electrons, their atoms are relatively closer, their surfaces reflect, shining वगैरे. सांगा आन्सर, पॉज केला असेल, आन्सर सांगितला असेल आणि मग नंतर रिझ्यूम केला असेल अशी आशा बाळगतो. मेटल्स आर गुड थर्मल कंडक्टर सिन्स दे हॅव द फ्री इलेक्ट्रॉन्स. जनरली आपण असं म्हणतो द गुड कंडक्टर ऑफ हीट आर ऑल्सो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. का बरं? हीट कंडक्शनसाठी आपल्याला आउटर मोस्टमध्ये इलेक्ट्रॉन्सची मदत पडते. बघा मेटल्समध्ये जी काही हीट ट्रान्सफर होते, बघा एक्झाम्पल हा मेटल आहे, इकडं गरम केलं आपण त्याला असं, तर हीट जी ट्रान्सफर होते ती मॅक्सिमम हीट ट्रान्सफर होण्याचं कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफरचं आहे. इलेक्ट्रॉन ट्रान्सफरचं आहे. आणि नंतर व्हायब्रेशनल वेव्ह 70% कॉन्ट्रीब्युशन आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफरचं आहे आणि 30% कॉन्ट्रीब्युशन व्हायब्रेशनल वेव्ह तयार झाल्यामुळं हीट ट्रान्सफर होत असते. ठीक आहे, हे समजलं आहे. इथं टेम्परेचर डिफरन्स असतो, नो डाऊट. इकडं टेम्परेचर जास्त असतं, इकडं टेम्परेचर कमी असतं, बरोबर. मग इकडचे इलेक्ट्रॉन्स इकडे जातात, ढकलले जातात टेम्परेचर ग्रेडियंट तयार झाल्यामुळं, ओके. बट मेटल्समध्ये एक एक्झाम्पल, एखादा वायर आहे, इथं काहीतरी व्होल्टेज आहे, व्होल्टेज V1 आहे, व्होल्टेज V2 आहे आणि याच्या अक्रॉस काहीतरी व्होल्टेज डिफरन्स तयार झाला आहे. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो करतील, V1पासून V2ला इलेक्ट्रॉन्स फ्लो करतील. म्हणजे सांगायचं काय की पोटेन्शियल डिफरन्स तयार झाला आहे हा. आणि ज्या मेटलच्या आउटर मोस्ट शेलमध्ये जास्तीचे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्याला जास्त कंडक्टिव्हिटी आहे असं आपण म्हणूया, किंवा ज्याचे इलेक्ट्रॉन्स खूप इझिली बाहेर फेकले जातात त्याची कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी चांगली आहे असं आपण म्हणूया. तेच आहे, बाकी काहीच नाही. तर चित्र दाखवले फक्त. चूज द करेक्ट ऑर्डर ऑफ मेटल्स फॉर इन्क्रीजिंग कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीची सिक्वेन्स लावा तुम्ही. हे असे ऑप्शन्स दिलेत तुम्हाला. ह्या ऑप्शन्समध्ये काय आहे मुख्य, एक आहे सिल्वर, दुसरं आहे कॉपर, तिसरं आहे ॲल्युमिनियम आणि नंतर आहे आयरन. आणि आन्सर पण तेच आहे. बघा याच्यामध्ये सिल्वर, थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ सिल्वर जास्त असते. बघा जवळपास 420च्या रेंजमध्ये आहे एका ठराविक टेम्परेचरला, वॅट पर मीटर केल्विन ते त्याचं युनिट. नंतर ही सगळ्यात जास्त आहे, नो डाऊट. नंतर कॉपरची आहे जवळपास 385-380च्या रेंजमध्ये आहे, पण एक ठराविक टेम्परेचरला. सगळ्यांची रिडिंग आपण 20 डिग्री सेल्सिअसला घेऊया. नंतर याच्यानंतर आहे थर्मल कंडक्टिव्हिटी ॲल्युमिनियमची जास्त आहे, जवळपास 200च्या आसपास आहे. आणि नंतर थर्मल कंडक्टिव्हिटी येऊन जाते आपली ह्या फेरसची, Feची, आयरनची, जवळपास 20 ते 45च्या रेंजमध्ये असते, 20 ते 45च्या रेंजमध्ये. सो या टाईपमध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी. नेक्स्ट, 2 वॉल्स ऑफ द सेम थिकनेस, सेम क्रॉस सेक्शनल एरिया. 2 भिंती घ्या, ही आपली भिंत आहे, ही घ्या शेजारची भिंत घ्या, ओके. या टाईपमध्ये असणार ही भिंत इकडे, ओके. या टाईपमध्ये ओके. हे घ्या भिंत, दगडाची आहे एक मातीची आहे.
सेम थिकनेस सेम आहे, चालतंय. ओके. क्रॉस सेक्शन एरिया तो सुद्धा सेम आहे, हा घ्या, हा ए, हा घ्या ए. ओके. हॅव थर्मल कंडक्टिव्हिटीज इन द रेशो. याची थर्मल कंडक्टिव्हिटी घेऊया आपण काहीतरी K1, याची घेऊया आपण K2. याची K1/K2 किती आहे 1:2. चालतंय. इफ द सेम टेम्परेचर डिफरन्स इज मेंटेन्ड अक्रॉस द वॉल फेसेस द रेशो ऑफ द हीट फ्लो. आता इथं टेम्परेचर किती आहे T1 आहे, इथं टेम्परेचर T2 आहे, आणि तसंच टेम्परेचर इकडं T1 आणि इकडं T2 आहे. ओके. आता सांगायचं आहे Q1/Q2चा रेशो. इथं वापरायचं तुम्हाला फोरियर्स लॉ ऑफ हीट कंडक्शन. Q1 = KA dt/dx असा लिहित असतो आपण तो लॉ. ओके. dx म्हणजे काय, ही विड्थ. dt म्हणजे काय, टेम्परेचर डिफरन्स, जे की याचंही तेच आहे त्याचंही तेच आहे. नंतर याच्यामध्ये हा सुद्धा सेम आहे. म्हणजे आपण जर भिंत नंबर 1 शेजारच्याची भिंत आपली भिंत, शेजारच्याचा K1 आपला K2 या टाईपमध्ये किती आलं हे आन्सर, हाफ. ओके. सो या टाईपमध्ये. नेक्स्ट, द रेट ऑफ हीट ट्रान्सफर फ्रॉम अ सॉलिड सरफेस टू अ फ्लूइड इज ऑब्टेन्ड फ्रॉम. ओके. फोरियर्स लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग, किर्चॉफ्स लॉ, स्टीफन लॉ. आता फोरियर्स लॉ कंडक्शनचा आहे, किर्चॉफ्स लॉ तो रेडिएशनमधला आहे, स्टीफन लॉ तो सुद्धा रेडिएशनमधला आहे. हा स्टीफन हॉकिंग नाही, स्टीफन बोल्ट्झमन लॉ आहे हा. नंतर न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग जरा बरं वाटतोय. रेट ऑफ हीट ट्रान्सफर फ्रॉम अ सॉलिड सरफेस टू अ फ्लूइड इज ऑब्टेन्ड फ्रॉम. ह्याच इक्वेशनवरनं, कारण आपल्याला माहिती आहे कन्व्हेक्शनचा लॉ कसा आहे, HA ΔT. लॉ ऑफ कूलिंग आहे हा. ह्याचं तापमान जास्त, सभोवतालचं तापमान कमी, तर यामध्ये हीट ट्रान्सफर कशी होते अशी. एक्झाम्पल या केसमध्ये नॅचरल कन्व्हेक्शन. बायोन्सीमुळे काय होतात, हे एअर मॉलिक्युल्स वरती फेकले जातात, वजनाने हलके होतात ते, त्याच्यावरती अपथ्रस्ट फोर्स एक्झर्ट होत असतो, कारण डेन्सिटी कमी होऊन जाते आणि व्हॉल्यूम वाढत जातं. स्पेसिफिक व्हॉल्यूम वाढत गेल्यामुळं अपथ्रस्ट एक्झर्ट होतो, म्हणून ते वरती जातात. कधी असा इथं हात ठेवा बरं तुम्ही, एखाद्या कॅन्डल डिनरला बसल्यानंतर सोबत असा हात ठेवून एक्सपेरिमेंट करा, काय जातं इकडं पण लक्ष द्या थोडंसं. बघा थोडंसं गरम लागेल तुम्हाला, कॅन्डलच्या वरती जास्त हॉटनेस फील होईल, कारण जे गरम मॉलिक्युल्स असतात ते वरती फेकले जातात डायरेक्टली अपथ्रस्ट बायोन्सीमुळे. चालतंय. नेक्स्ट, हीट कंडक्शन इन गॅसेस इज ड्यू टू इलॅस्टिक इम्पॅक्ट ऑफ मॉलिक्यूल, मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, मिक्सिंग मोशन ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ फ्लूइड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. हीट कंडक्शन इन गॅसेस, रिपीट क्वेश्चन आहे. काय होत असणार याच्यामध्ये, इलॅस्टिक इम्पॅक्ट्स ऑफ द मॉलिक्यूल. त्यालाच आपण काय म्हणतो, इलॅस्टिक कोलिजन म्हणा, किंवा मग पुढे तुम्ही त्याला मॉलिक्युलर मोमेंटम ट्रान्सफर म्हणा. Which of the following statement is not true for diamond? Okay, it is the hardest known material. Diamond is non-metallic. It has a high thermal conductivity. It has a very high electrical conductivity. Answer आहे D. It has very high electrical conductivity. काय विचारलं आहे? Not true. असत्य विधान विचारलं. असत्य विधान तर असत्य हेच आहे. हार्डेस्ट नोन मटेरियल माहिती आहे आपल्याला. डायमंड कट्स टू डायमंड, डायमंड कट्स बोरॉन, आणखी बाकीचे टूल्सला सुद्धा कट करतो, हा माहिती आहे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये. डायमंड इज नॉन मेटॅलिक. यस, हा नॉन मेटॅलिकच आहे. आपण सांगितलं सुद्धा होतं याविषयीचं. एकदम परफेक्ट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे डायमंडचं. इट हॅज द हाय थर्मल कंडक्टिव्हिटी. यस, 2200 वॅट पर मीटर केल्विन या रेंजची थर्मल कंडक्टिव्हिटी त्याची हायेस्ट आहे, नो डाऊट. हाय आहे, हायेस्ट म्हणण्यापेक्षा हाय आहे. ओके. हां, याच्याविषयी कसं काय सांगू शकतो आपण याच्यावरने, तुम्ही एक तर ऑड असलेले बाहेर काढा. हे नाही आहे, हे असंच असावं असं काही नाही आहे. ठीक आहे, नाहीच आहे ते. चला, इथं पण दिलं आहे ने, हे वॅट सेंटीमीटर केल्विन दिले, हे पण बरोबर आहे. इथं सेंटीमीटर आहे. तुम्ही म्हणताल मास्तरनं 2 झिरो सांगितले इथे, पण हे सेंटीमीटर आहे. ते वरती जाऊन काय होतं तुम्हाला माहिती आहे. हे घ्या डायमंड, घेऊ नका बघा. नेक्स्ट, जनरल कंडक्शन इक्वेशन इन इट्स सिंपल फॉर्म वेअर T टेम्परेचर इज कॉल्ड ॲज पॉयझन्स, लॅपलास, फोरियर, किर्चॉफ्स. कुठलं इक्वेशन आहे हे माहिती आहे आपल्याला. या टाईपचं इक्वेशन आपण ऑलरेडी फ्लूइड मेकॅनिक्समध्ये बघितलेलं आहे, बरोबर ना. कंटिन्युटी इक्वेशनचा फॉर्मॅट आहे हा. याला आपण लॅपलास म्हणतो. लॅपलास हे मॅथमॅटिक्समधला आहे. डेल स्क्वेअर T = 0. त्याच्यामध्ये डेल जो आहे ना तो ऑपरेटर असतो बघा. डो बाय डो एक्स प्लस डो बाय डो वाय
प्लस डो बाय डो झेड. ऑपरेटर आहे हा, याच्यामध्ये याचा जर स्क्वेअर केला तर इथं स्क्वेअर, इथं स्क्वेअर, इथं स्क्वेअर, या टाईपमध्ये स्क्वेअर आहे. त्याने टेम्परेचर लावलं, हे घ्या टेम्परेचर 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 या टाईपमध्ये. बरोबर, हे आलं कुठनं? हे जनरल हीट कंडक्शन इक्वेशन आहे बघा, हीट ट्रान्सफरमधलं जनरल हीट कंडक्शन इक्वेशन आहे, त्याचा हा फॉर्मॅट आहे. एवढं तर माहिती, इक्वेशन आहे आपलं लॅपलास, पॉईंट संपला. नेक्स्ट, थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ वॉटर. गुड क्वेश्चन अगेन. फर्स्ट increases with temperature, then decreases with temperature, increases steadily with temperature, decreases with temperature, doesn't depend upon the temperature. असं तर होऊ शकत नाही. आता डिक्रीजेस इन्क्रीजेस याचं कॉम्बिनेशन असतं ते खरं तर, त्याच्यामुळेच आपला ऑप्शन काय आहे? ए आहे. फर्स्ट इन्क्रीजेस विथ टेम्परेचर, देन डिक्रीजेस विथ टेम्परेचर. थर्मल कंडक्टिव्हिटी. थोडंसं बिहेवियर इकडं पण वेगळं आहे वॉटरचं. जसं फ्लूइड मेकॅनिक्सच्या केसमध्ये वॉटरची डेन्सिटी आपण बघितली तर सगळ्यात जास्त असते बघा, 1000 kg/m³. कुठल्या टेम्परेचरला? 4 डिग्री सेल्सिअसला म्हणतो मी. नॉर्मल वॉटरची सांगतो, ही सॉल्ट वॉटरची 1009 1008 असते सी वॉटरची, बट ही नॉर्मल वॉटरची. नंतर याचंही इथं बिहेवियर वेगळं असतं बघा. तापमान वाढलं डेन्सिटी कमी होते, आणखी तापमान कमी केलं डेन्सिटी इकडंही कमी होते, जास्त असते 4लाच फक्त. तसंच इथंही आहे त्याचं थर्मल कंडक्टिव्हिटी विषयीचा सत्य विधान आहे ए. इथं काही थर्मल कंडक्टिव्हिटी दिल्यात सगळ्यात जास्त डायमंडची 2200-2300 घेऊ शकतो आपण, काही अडचण नाही. कमी आहे एअरची. एअर इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट, म्हणून इन्सुलेटर म्हणू शकतो आपण त्याला. इन्सुलेटर, इट ॲक्ट्स लाईक अ इन्सुलेटर. बरोबर, या टाईपमध्ये. स्वेटर जे असतात उलनचे बनले, त्याच्यामध्ये पोर्स असतात, त्या पोर्समध्ये स्वेटरचा जो गॅप असतो, जे पोर्स असतात त्याच्यात हवास्ता असते, त्यामुळं आपल्याला थोडंसं थंडी न वाजण्यास मदत होते त्याने, त्या टाईपच्या स्वेटरना. ओके. Which of the following is expected to have highest thermal conductivity? Water, melting ice, steam, solid ice. आपले आईस क्यूबच आपल्याला लागतात, हे महत्त्वाचे आहेत, आपली इथंच ध्यानात ठेवा. सॉलिड आईसची थर्मल कंडक्टिव्हिटी कम्पेअर टू ABC जास्त आहे, ABC जास्त आहे. नाहीतरी इन जनरल सेन्समध्ये वॉटर लिक्विड आहे, हे मेल्टिंग आईस मेल्ट होऊच लागले, नाहीतरी थांबा होऊ द्या. आणि स्टीम गॅस आहे. म्हणजे जनरल सेन्समध्ये जर बघितलं आपण, थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ सॉलिड इज ग्रेटर दॅन थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ लिक्विड ग्रेटर दॅन थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ गॅस ऑर एअर. नाहीतरी पुढे याचं एक्सप्लेनेशन असावं, चला नाही आहे, इथं सांगतो. थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ सॉलिड, लिक्विड, एअर ही जनरली बोललो. जनरल ह्याला एक्सेप्शन्स आहेत. एक्सेप्शन मर्क्युरी आहे, Hg. Hg काय आहे? लिक्विड स्टेटमध्ये, बट काही सॉलिडपेक्षा पण त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त आहे, म्हणूनच त्याला आपण लिक्विड मेटल म्हणतो बघा. हीट ट्रान्सफरमध्ये लिक्विड मेटल त्याला आपण म्हणतो. ओके. त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी जवळपास 8च्या रेंजमध्ये आहे. 8.23 8.16 या रेंजमध्ये येऊन जाते, हायेस्ट आहे. ओके. नेक्स्ट, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर द टेम्परेचर इनसाइड द फर्नेस? ऑप्शन ए गॅस थर्मोमीटर, ऑप्टिकल पायरोमीटर, अल्कोहोल थर्मोमीटर, मर्क्युरी थर्मोमीटर. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे बी, ऑप्टिकल पायरोमीटर. कारण फर्नेसमध्ये खूप जास्तीचं टेम्परेचर असतं, डायरेक्टली आपलं नॉर्मल तोंडात टाकायचं इकडे तिकडे, थर्मोमीटर आपण तिथं टाकू शकत नाही आहे, मेल्ट होऊन बाहेर येईल, पण जवळ जाऊ शकत नाही आपण त्याच्या. एकतर दूरनं टेम्परेचर मोजायचे, नॉन कॉन्टॅक्टिंग डिव्हाइस पाहिजे आपल्याला. मग ह्यात बेस्ट काय आहे? ऑप्टिकल पायरोमीटर. ऑप्टिकल पायरोमीटर बघूया, डायग्राम असेल तर सांगतो, या टाईपमध्ये. ओके. याच्यामध्ये कसं असतं हे सेन्सिंग, हे इथं महत्त्वाचं काय आहे? हे महत्त्वाचं आहे, दिस अँड दिस टेम्परेचर सोर्स. हा इथं टेम्परेचर सोर्स आहे, इथं हा आयपीस आहे, हे रेड फिल्टर वगैरे. आता हे नंतर आपल्याला डिस्कशनचं करायचं गरज नाही. हे एक्सटर्नल त्याचं सर्किट असतं, ॲब्सॉर्प्शन स्क्रीन असते, इथं कॉन्सन्ट्रेट केलं जातं या ठिकाणी, आणि इकडनं आपण रिडिंग्स भेटते बघा, जवळपास त्याचं रिडिंग्स भेटतं. ऑप्टिकल पायरोमीटर नॉन कॉन्टॅक्ट डिव्हाइस आहे टेम्परेचर मोजण्यासाठीचा. इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस ट्रान्समिशन ऑफ हीट इज स्मॉलेस्ट? ट्रान्समिशन ऑफ हीट बोलले ना त्याने, सॉलिड्स, अलॉईज, लिक्विड्स, गॅसेस. थर्मल डिफ्युजिव्हिटी कोणाची कमी आहे? त्या केसमध्ये ट्रान्समिशन कमी असणार आहे. आन्सर आहे गॅसेस ॲज कम्पेअर टू अबो ऑप्शन्स. बरोबर. ट्रान्समिशन ऑफ हीट म्हणजे एका मीडियम, आय थिंक मीडियम म्हणण्यापेक्षा हवेमधनं किती फास्ट हीट ट्रान्समिट होते, सॉलिडमधनं किती फास्ट हीट ट्रान्समिट होते. अलॉय काही झाले तरी समजा सॉलिडच आहे, हीट ट्रान्सफर थोडीशी फास्ट होतेच. एअरमध्येच थोडीशी हीट ट्रान्सफर
किंवा रेट ऑफ हीट ट्रान्सफर फास्ट कमी होतो. ओके. वेन थिकनेस ऑफ इन्सुलेशन ऑफ अ पाईप एक्सिड्स द क्रिटिकल व्हॅल्यू, थिकनेस ऑफ द पाईप म्हणजे आपलं ते अगोदरचाच क्वेश्चन, थिकनेस ऑफ द पाईप म्हणलं की इथे क्रिटिकल व्हॅल्यू म्हणलं की ही व्हॅल्यू, ह्याच्या पुढे जर थिकनेस जास्त जात असेल तर हीट काय होऊ लागलं याच्यासोबत, हीट फ्लो रेट डिक्रीजेस, हीट फ्लो रेट इन्क्रीजेस, हीट फ्लो रेट रिमेन्स कॉन्स्टंट, नन ऑफ द अबो. काय होऊ लागले, हीट फ्लो रेट कमी कमी होऊ लागला आहे. जसं तुम्ही क्रिटिकलच्या पुढं झालाय या टाईपमध्ये जास्तीत जास्त मटेरियल तुम्ही ॲड करायला लागलात तर हीट ट्रान्सफर रेट बघा इथं एवढा आहे, त्याच्या आणखी जास्त मटेरियलला कमी आहे. म्हणजेच आपण सांगू शकतो हीट फ्लो रेट डिक्रीजेस, कमी होऊ लागला आहे. तेच थोडक्यात दिलं एक्सप्लेनेशनमध्ये. कंडक्शन टेक्स प्लेस ड्यू टू टेम्परेचर ग्रेडियंट्स इन अ मीडियम विच इज नॉट अ वॅक्यूम, इन अ फ्लूइड मीडियम ओनली, इन अ सॉलिड मीडियम ओनली इन अ स्टेशनरी मीडियम. आता मीडियम हे स्टेशनरी असू द्या की सॉलिड असू द्या की फ्लूइड असू द्या, कंडक्शन होणार म्हणजे होणारच जर टेम्परेचर ग्रेडियंट असेल तर. हां, असं होऊ शकतं की फ्लूइडमध्ये थोडंसं कमी होईल, सॉलिडमध्ये जास्त होणार आहे, कंडक्शन होणारच आहे. हां, फक्त ह्या ऑप्शनमध्ये बघा इन अ मीडियम विच इज नॉट अ वॅक्यूम, याचं करेक्ट ऑप्शन काय सांगू शकतो, कंडक्शन टेक्स प्लेस ड्यू टू टेम्परेचर ग्रेडियंट्स इन अ मीडियम विच इज नॉट अ व्हॅक्यूम. फक्त व्हॅक्यूममध्ये न होता इतरत्र कंडक्शन होणार. व्हॅक्यूममध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात म्हणजे तिथं रेडिएशन असतं. ओके. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज इलेक्ट्रिकली मोस्ट कंडक्टिव्ह. इलेक्ट्रिकली मोस्ट कंडक्टिव्ह केलं डिस्कशन. कॉपर, सिल्वर, गोल्ड, ॲल्युमिनियम. इलेक्ट्रिकली मोस्ट कंडक्टिव्ह विचारलं. इलेक्ट्रिकली, आता इलेक्ट्रिकली इथे हा सिल्वर तुम्ही घेऊ शकता ऑप्शनला, नंतर कॉपर घेऊ शकता, नंतर गोल्ड घेऊ शकता, नंतर ॲल्युमिनियम घेऊ शकता. आपल्यासाठीचं ॲन्सर काय इथं, हे घ्या सिल्वर. पण सिल्वर नाही वापरलं जात, कॉस्टलीर असतो ना, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसमध्ये नाही वापरलं जात. कॉपरचा प्रिफरन्स आहे आणि गोल्ड तर नाही वापरू शकत आपण. नंतर पहिला कॉपर आहे, नंतर ॲल्युमिनियम आहे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसमध्ये. आपण बघतो ना हे पॉवर ट्रान्समिशनच्या केसेसमध्ये आहे आणि कॉपर बऱ्याचशा अप्लायन्सेसमध्ये दिसतो आपल्याला. इन फ्री कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफर ट्रान्झिशन फ्रॉम लॅमिनार टू टर्ब्युलंट फ्लो इज गव्हर्न बाय द क्रिटिकल व्हॅल्यू ऑफ द रेनॉल्ड नंबर, प्रँडल्ट नंबर अँड ग्रॅशॉफ नंबर, ग्रॅशॉफ्स नंबर, रेनॉल्ड नंबर अँड द ग्रॅशॉफ्स नंबर. आता फ्री कन्व्हेक्शनमध्ये तुम्हाला वाटलं असं की रेनॉल्ड नंबरचा इथं संबंध नाही आहे. ॲक्च्युली दोन टाईपच्या बाउंड्रीज असतात बघा, एक थर्मल बाउंड्री लेअर असते, एक थर्मल बाउंड्री लेअर असते टेम्परेचर ग्रेडियंटमुळे तयार झालेली, आणि दुसरी बाउंड्री लेअर जी असते आपल्या फ्लूइडची, फ्लूइड बाउंड्री लेअर म्हणा त्याला वाटलंच तर. ओके. ही थर्मल बाउंड्री लेअरसुद्धा आपल्या फ्लूइड बाउंड्री लेअरसारखीच असते बघा या टाईपमध्ये. याचं टेम्परेचर, ह्या प्लेटचं टेम्परेचर आपण जास्त घेत असतो ते या केसमध्ये. एक्झाम्पल याचं टेम्परेचर घेतलं आपण 100 डिग्री सेल्सिअस, आणि येणारी जी हवा आहे, बरीचशी हवा आहे रिझल्टची पण, ही घ्या, येणारी हवा जी आहे ह्याचं तापमान कमी आहे. मग याच्यामध्ये या टाईपची प्रोफाईल तयार होते बघा. सगळ्यात जास्त मोठा ग्रेडियंट इथं दिसतो आपल्याला. ग्रेडियंट इथं आपला त्यासारखा नसतो, इथं वेगळा असतो, या टाईपचा ग्रेडियंट असतो. हे जास्त तापमान कमी होत चालले, 99% ऑफ द इनकमिंग एअर, आणि इथं इनकमिंग एअरचं तापमान या टाईपमध्ये असतो हा ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट असतो इथं dt/dx. जसं तुम्ही इकडं जाल तर तुम्हाला या डायरेक्शनला टेम्परेचर ग्रेडियंट भेटणारच. हां, त्याचा आन्सर आहे प्रँडल्ट नंबर अँड द ग्रॅशॉफ नंबर. हे याचेच नंबर आहेत. ओके. प्रँडल्ट नंबर तर हा खूप कॉमन मोस्ट आहे या केसेसमध्ये म्हणजे थर्मल बाउंड्री लेअरमध्ये. नेक्स्ट, फॉर इफेक्टिव्ह वर्किंग ऑफ फिन्स द थिकनेस ऑफ द फिन्स शुड बी स्मॉल. थिकनेस ऑफ द फिन डझंट अफेक्ट द फिन इफेक्टिव्हनेस. लार्ज, अनप्रेडिक्टेबल. ॲक्च्युली सांगितलं आहे लेक्चरमध्ये हे. आपल्याला माहिती आहे की फिन्स कशा पाहिजेत, एकदम कॉम्पॅक्ट पाहिजेत, जवळजवळ पाहिजेत, लांब्या पण पाहिजेत, एकदम छोट्या पण नको फिन्स. इथं घ्या हे आपलं इंजिन, आणि राईट साईडला जशा फिन्स तशाच लेफ्ट साईडला ही फिन्स. जास्त नंबरने पाहिजेत म्हणजे इफेक्टिव्हनेस जास्त असणार आहे, सरफेस एरिया जास्त पाहिजे. तर स्मॉल असून जमणार नाही, डझंट अफेक्ट म्हणून जमणार नाही, कारण अफेक्ट करतं आहे. अनप्रेडिक्टेबल असं काही नसतं आहे, डिझाईन करतो आपण. याच्यामध्ये लार्ज किंवा मीडियम पाहिजे होतं, इथं मोस्ट ॲप्रोप्रिएट थोडंसं मीडियम आलं असतं. लार्ज म्हणजे एकदम हातभर नाहीत पाहिजे आपल्या आयसी इंजिनच्या, मीडियम पाहिजेत. ओके. आणि जवळजवळ पाहिजेत, मोर नंबरमध्ये पाहिजेत.
कारण जेवढ्या जास्त फिन जवळजवळ असतील तेवढा सरफेस एरिया जास्त असणार आहे. सरफेस एरिया जास्त म्हणजे कन्व्हेक्शनना हीट ट्रान्सफर खूप जास्तीची होणार आहे, म्हणजे कूलिंग प्रॉपर कूलिंग होणार आहे. तर त्याच्यामुळे रिकामे प्रॉब्लेम्स होणार नाही आहेत. बघा इथं याच टाईपचं दिलेलं आहे त्यांनी. काय काय दिलं बघूया आपण. फिन्स इन्क्रीजेस कॉन्टॅक्ट सरफेस कॉझिंग द एनहान्स्ड कन्व्हेक्शन, माहिती आहे. द फिन स्पेसिंग, फिन थिकनेस अँड द फिन हाईट ऑल्सो इन्फ्लुएन्स द हीट ट्रान्सफर. बघा काय विचारायनी काय लिहिले, फिन स्पेसिंग महत्त्वाचं आहे, त्याचा थिकनेस आणि फिन्स हाईट त्याची लांबी, हीट ट्रान्सफर रेट. विथ द इन्क्रीज इन द फिन स्पेसिंग अँड थिकनेस ऑफ द अँड द थिकनेस ऑफ द thickness the heat transfer coefficient increases and it decreases with increase in the fin height. It decreases with increase in a fin height. Additional 2-3 नवीन कॉन्सेप्ट ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. By which of the following mode of heat transfer heat is mainly transferred from an insulated pipe to the surrounding still air? सोपं आहे. कंडक्शन, नॅचरल कन्व्हेक्शन, रेडिएशन, फोर्स्ड कन्व्हेक्शन. आता याच्यामध्ये काहींचं कन्फ्युजन इथं आणि इथं होऊ शकतं, त्यासाठी रिपीट व्हायचा. बाय विच ऑफ द फॉलोइंग मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर हीट इज मेनली ट्रान्सफर्ड फ्रॉम अन इन्सुलेटेड पाईप टू द सराउंडिंग स्टील एअर. बोलूया त्यांनी स्टील एअर. इथं फॅन लावला आहे का, फॅन लावला असता तर फोर्स्ड कन्व्हेक्शन. स्टील एअर म्हणलं कीच नॅचरल कन्व्हेक्शन, स्टील एअर म्हणलं कीच नॅचरल कन्व्हेक्शन या टाईपमध्ये. ओके, हे नॅचरल कन्व्हेक्शन दाखवलं त्यांनी वरती. ओके, हेर इज द एंड. सो हा झाला आपला पहिला सेट. नंतरचे 2 ते 3 सेट पडतील आपले हे हीट ट्रान्सफरचे नंतरच्या पुढच्या सब्जेक्ट्सचे. या टाईपमध्ये आपली अशी सिरीज असणार आहे. सो इथं थांबूयात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.